जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील खांडबारा येथे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या प्रचाराचा नारळ फोडला। मात्र या सभेतून त्यांनी विरोधी काँग्रेसवर निशाणा साधण्याऐवजी अप्रत्यक्षरित्या डॉक्टर जयखम गावित यांचे आदिवासी खाते आणि त्याच्या योजनांना लक्ष्य केल्याने जिल्ह्यातील महायुतीमधला मतभेद हा वरिष्ठांसमोरही चव्हाट्यावर आल्याचे स्पष्ट दिसून आले। या मतदारसंघात डॉक्टर जयखम गावितांचे लहान बंधू माजी आमदार शरद गावित हे अपक्ष उमेदवारी करीत असल्याने त्यांना लक्ष्य करण्यासाठी आपल्याच मंत्रिमंडळातील सहकारी आणि खात्यावर टीका करण्याची वेळ आता महायुतीमधील नेते करताना दिसून येत आहे। नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर मतदारसंघातील महायुतीच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भरत गावित यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेण्यात आली। अजित पवारांनी सुरुवातीला जय आदिवासीच्या नाऱ्याने सभेला सुरुवात केली। नवापूरमधील हिंदू बांधवांना रामराम, ख्रिश्चन बांधवांना सलाम करत त्यांनी सर्व समाजाच्या राजकारणाचे संकेत दिले। राज्य कोणाच्या हातात 5 वर्षासाठी द्यायचे याचा निर्णय करायचा आहे, याची ही निवडणूक असल्याचे सांगत एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी राज्यातील जनतेसाठी अनेक कल्याणकारी योजना देण्याचा प्रयत्न केल्याचे अजित पवार म्हणाले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना महायुतीने सुरू केली, त्यामुळे या योजनेचे श्रेय घेण्याची भानगड इतरांनी करू नये, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला। राज्याचा अर्थमंत्री म्हणून अनेक वर्षे काम करत आहे, चांद्यापासून बांद्यापर्यंत सर्वांगीण विकास झाला पाहिजे असे म्हणत देश आणि राज्य ज्या स्थितीकडे चालला आहे त्यामध्ये रस्ता, वीज, सिंचन याची नवापूरमध्ये परिस्थिती वाईट असल्याचे सांगत या ठिकाणी ठराविक लोकांची मक्तेदारी असल्याची टीका त्यांनी केली। माझ्या हातात शिंदे आणि फडणवीस यांनी सरकारची तिजोरी दिली आहे, काही लोकांनी जिल्ह्याचा अतिदुर्गम भागात विकास केला नाही, स्वतःची भावकी भाऊ मुलगी यांचीच प्रगती केली अशांनी केल्याचा त्यांनी महायुतीचे भाजपा नेते डॉक्टर जयखम गावित यांना अप्रत्यक्ष टोला लगावला। आदिवासी विकास विभागाकडून लाभाच्या योजनेला निधी अर्थमंत्री देतो, त्यामुळे कोणी असे सांगत असेल की मी योजना दिली तर ती काय तुझ्या काकांनी दिली असे म्हणत त्यांनी गावितांवर राजकीय वार केला आहे। जर मतदारांना आदिवासी विकास विभागाच्या योजना बंद करण्याची कोणी धमकी देत असेल तर कोणीही माईकाला आला तरी योजना बंद करू शकत नाही, असे देखील ते व्यासपीठावरून म्हणालेत। माणिकराव गावित यांचा वारसा चालवणाऱ्या धडाडीचे उमेदवार भरत गावित यांना मत दिल्यास परिसराचा कायापालट करणार असल्याची ग्वाही यावेळी त्यांनी दिली। आदिवासी शिक्षण, आरोग्य, भरती यावर काम करून आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्याचा मानस असल्याचे अजित पवार म्हणाले। नवापूर सहकारी साखर कारखाना सुरू होत नसल्याने अमित शहा यांच्याकडे या प्रश्नाबाबत पाठपुरावा करून नवापूर साखर कारखानाबाबत योग्य निर्णय घेऊन उसाला योग्य भाव देईल हा अजित दादाचा वादा असल्याचे त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले। नवापूर तालुक्यातील या सिंचन प्रकल्पातून पाटचऱ्यांच्या माध्यमातून पाणी शेतकऱ्याचा शेतापर्यंत पोहोचवू असे सांगत लाडकी बहीण योजनेमधून महिलांचं रक्षाबंधन आणि दिवाळी चांगली झाल्याचे ते म्हणालेत। दूध आणि शेती व्यवसायासाठी आम्ही आदिवासी खात्याला बजेट देतो, मात्र तो शेवटच्या आदिवासी बांधवापर्यंत पोहोचत नाही, त्यात मोठी गडबडी होते असल्याचे सांगत त्यांनी पुन्हा एकदा आदिवासी विकास मंत्र्यांच्या खात्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले। नुकत्याच आलेल्या सर्वेक्षणानुसार महायुतीचे सरकार येईल स्पष्ट झालं आहे, विरोधी सरकार आल तर केंद्राकडून काही मिळणार नाही, अशी मिष्टील खिल्ली देखील त्यांनी उडवली। विरोधक लाडकी बहीण योजनेमुळे राज्य कंगाल होईल अशी अफवा पसरवत आहेत, मात्र मी राज्याला आर्थिक शिस्त लावतो, त्यामुळे काही योजना बंद होणार नाही हे स्पष्ट करत त्यांनी या मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या उमेदवार विजयासाठी मतदारांना आवाहन केले। यावेळी व्यासपीठावर विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार भरत गावित, मंत्री अनिल पाटील, माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा परिषदचे सभापती संगीता गावित, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर अभिजित मोरे यांच्यासह जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सपना चौधरी, जय मल्हार। जवळजवळ 77,000 भगिनी आपण या योजनेला मिळवी देणं 57 कोटी रुपया या नवापूर तालुका यंदा ह्याचा तो आशीर्वाद या बिनही आपण दिलेलो आहे। आज रांधाय तर या लाडकी बहीण योजनेअंतर्गत ज्या माता भगिनी आहे
ज्या योजने लाभ मिळी रोयलो हे तो लाभ एटले दर महिन्यात 1500 रुपया त्या खात्यात पडता आणि आम्ही लोक 7,500 रुपया त्या खात्यात येला आहे. या खात्यात पैसा येणं ते आज जी परिवार आहे ज्या परिवारा ऐसे आखा दुर्लक्ष आतो आता त्या परिवाराला आपण हे यो आपे नेतो आदरणीय पवार साहेब अजितदादा पवार साहेब यही विचार करो की आज जर खरं कुटुंब जर चालती अरी तर माता भगिनी आहे आणि माता भगिनीची नियोजन कोई सके ती कागज कोई सके नाही कहा का अर्थ आणि नियोजन खातो ही अजितदादा पवार साहेबाव हे 15वर आप आले आणि ती नियोजन जर तू कोणारी एरी तर नंतर ती जर तू एरी तर माता भगिनी है दिली गोने व्यवस्था को है गोने नियोजन को है हाताळ्या उठ्या तवळे आम्ही दादा तुम्हा पायी गाडी देत आहात पोहा एरी त्याहान आंगळी देत आहात रोज कोता टिफिन बनवता आहात साहेब दौडता रानाम जाईना एरी ते गाठू बनाडी देणं ही तुम्ही दोन आणि तुम्ही असे दुर्लक्ष हे ती या अजितदादा येयो आणि तुम्ही हाटी योजना चालू होई लाडकी बहीण योजना आणि त्या हाटी सरसकट ज्या वय ही 21 वर्ष आहे आणि 65 वर्षापर्यंत ज्या उमर आहे त्या या योजने अंतर्गत 1500 रुपया मिळतात. आज 1500 रुपया એટલે आम्ही आदिवासी भागात खूप जायो लोक ते दिखोमीट जी किराणा दुकान आहे त्या हाटी त्या हातभार मिळी गयलो आहे तो आज तुम्हाला राजाय तर तुम्ही हाने पोहे रे त्या तुम्हाला दप्तरला हाटी त्या फाडकेला हाटी वया पुस्तकेला हाटी दिवाळी आहे नाताळी आहे तो तुम्हाला फाडके लिहिता हाटी तुम्हाला पैसा लागता त्या पैशाचे तुम्हाला त्या परिवाराला मदत करू शकता. आज तुम्ही हा काम जर गोया तर तुम्ही हाटी टिकली बागडी तुम्हा ड्रेस फाडके तुम्हाला लिहि सकता चापले तुम्हाला लिहि सकता 2 महिने एक तो डायो एरी त्या डाया जर समजा बिमार एरी गोळेला हाटी पैसा नाही एरी तर त्या या योजनेमध्ये ज्या खात्यात तुम्ही पैसा पडला आहे या पैसा तुम्हा उपयोग करून त्या गोळ्यात तुम्हा दवाखाने ले जाई सकता डॉक्टर ही ले जाई सकता आणि त्या गोळी दे सकता. बोलो मोठा हातभार या सरकारने आपल्यासाठी ठेवला आहे. जर तुम्ही हे परिवारा जर एकदा अडचण येरी तो 1000-1500 रुपया तुम्हाला दे सकता आहात. एक दी पोही तुम्ही समजा मुंबई सारख्या ठिकाणी नाशिक सारख्या ठिकाणी जाते रे नर्सिंगात जाते रे ते हवे पाडो नाही रे ले आधी तो हाटे पाडाल पैसा दिला आहोत ही कोई सकता है का नाही. आम्ही सारखा एक तो गावाला येणं तुम्ही हे पहिला तुम्ही हे गावाला ये आणि आम्ही बावडे हो 2012 जातो रोहिलो रे तर तुम्हा आपल्याला विचाराल काय खावडे डाळ पोते खावाडी गवाडी जाईल पण आता ती परिस्थिती नाही आहे वो तुम्ही बहा भरत जाऊन आहे ना तर तुम्हा दुकानामध्ये 10 कुकडी मटन महाल येणार आम्ही सरकार खावडणार तो दादा तू खायली जो म्हणजे ही परिस्थिती आज आम्ही माता भगिनी जायली आहे आज त्या मजबूत जायला आहे सक्षम जायला आहे. ही लाडकी बहीण योजना आहे ती काम आहे आणि आम्ही जे आम्ही बावडे आहे ते आता की त्यानंच देऊन आम्ही आणताय अरे पहिला तुम्ही गदवा हाकाळ्या उठ्या की तेल तिखो मिठवला हाटी वाहन सायम जायना रे तर रिक्षा वाढवणार हाटी तुम्हा गदवा मध्ये पैसा काढले आज तुम्ही पैसा बी साबूत आहे का तुम्ही गजवा हात नाही लावलं आहे तुम्ही गजवा तेहतीच वर आलो आहे त्या आज त्या बँकेत डायरेक्ट बँकेत पैसा येणार आहे तुम्ही खात्यात डायरेक्ट पैसा येणार आहे आम्हाला काहीच नाही कळलं आहे डायरेक्ट तुम्ही खात्यात येणार आहे आणि तुम्हाला बी मालूम आहे रे खांडमारे एरी चिचपाडे एरी विसरवाडी एरी का नोकरी एरी जेही बँकेत तुम्हाला तकलीफ येते रे तुम्ही वो बहा भरत हो तुम्ही आली आता तुम्हाला त्या बँकेमध्ये पैसा तुम्हाला मिळवी द्यायला आता ही आम्ही कर्तव्य केलं आहे समाजासाठी आम्ही काम केलं आहे. हो समाज हे समाजा लागलेली जाईन आहे त्यासाठी आपण काम करून आहे आणि येणाऱ्या ध्यान आजू हार काम करू आमदार काय काम करू सके ही आहे तुम्हाला नाखाल मागतो आम्ही या ठिकाणी जो 5 वर्षापाने निष्क्रिय आपले आमदार आहे या 5 वर्षात तो जर आमदार लक्ष देतो तर जाती दाखले आपण कॅम्प लागवी मिळतात पण आजपर्यंत ती काम नाही पहिलं जाती दाखलासाठी प्रत्येक योजनासाठी आपण जाती दाखलं लागे शाळेमध्ये जा पोहा जाता पोहियो जाते हो त्या जाती दाखलो लागे जी भी योजना येरी ती योजनेसाठी आपण पैसा लागे दाखलो लागे त्या योजनासाठी ते पैसा दाम पडता त्या पैसा देणं काही गरज नाही तुम्हाला जर आमदार आखी देणं तहसीलदाराला आखी देणं
की आमकां लागी सके तुम्हाला तो दाखवता मिळणार आहे। रेशन कार्ड हाटी सुद्धा आपण बेन 3,000 रुपये दान पडता काही गरज नाही। तहसीलदार साहेबांना राखी देनो की या नवापूर मतदारसंघामध्ये है यहाँ तुम्हाला रेशन कार्ड दान पड़ी। अरे गरीबाला बिचारो अनाज मिळे है 2 महिना कुठला मिळे है त्यासाठी तुम्हाला काम करतात। आम्हाला आजही सवाल बी खादो नाही येतो। शिरीष दादा जर काम करतो ना या सवाल या लोक बी नाही येतात ते शिरीष दादा लक्षच नाही देणं। आणि तुम्हाला सांगतो की आपले बराचसा पहा या व्हॅलिडिटी कार्डा हाती जात आहात। व्हॅलिडिटी ऑफिसात जलम तकलीफ आहे जलम त्रास देत आहात। 50 वर्ष दाखलो लिया 60 वर्ष दाखलो लिया। अरे आम्ही जुने डाये बिचारे हिकले नाही आता शाळेत नाही गेले आता दाखलो केस नाही जलम तकलीफ आहे पण यासाठी काही लक्ष नाही देणं। कलेक्टर आहे मीटिंग लेतो कलेक्टरला लागतो की या जात पडताळणीवाला है या ना दिले ना आम्ही समाजा या अडचणी आहे या दूर कोई दे साधी गोट है। डीपी हाटी सुद्धा आपण उभं करून पडे आपण डीपी गोळी 1500 रुपयात 2,000 रुपयात 3,000 रुपयात पाक है। अरे ती राणा महिन्याची पीक है ती पासे सोयाबीन अरे गहू अरे वैसा है की मोल्डी जनर बेन बिहान तुम्हाला डिपा दी सके तुम्हें आज जर तुम्ही नवापूर तालुक्यात रस्ता जर या तर या नवापूर तालुका रस्ता आखी वाट लागली गोली है। एक भी रस्तो बरोबर नाही तुम्हाला एक भी रस्तो देखाडी दा की तो रस्तो हरो है काही नाही। जवळजवळ 3, 4, 5 वर आहे इन्हें और रस्तो है 4 वर आहे इन्हें। नेशनल हाईवे जो है राष्ट्रीय महामार्ग 6 क्या दुरावस्था है बोला लोकांना तकलीफ है येना जाईना बिचारा बाकी लोक ते तार रोडी पडता मोटरसायकल स्लिप होत आहे त्या रस्त्यावर त्या पाया त्या तुला तकलीफ जायली है रस्त्यावर त्या ऍक्सिडेंट भी जायला है बेल 3 जाते स्वर्गवासी भी जायला है ही परिस्थिती है। पण त्या टायमाला जर शिरीष दादा लक्ष देतो तर ती आज परिस्थिती नाही येते आपल्या लोकांना साथ सहकार मिळतो। आजपर्यंत ना शरद दादा ना शिरीष दादा आम सभा लेतली है। जर आम सभा लेता तर आज लोका प्रश्न मिटता लोका समस्या मिटी जाती कमीत कमी 30 ते 40 बिहान त्या प्रश्न उत्तर मिळ जातं पण आजपर्यंत नाही जायलो। अरे शेतकरी हा ओलो नुकसान जायो शेतकरी हा राणा मेने पीक गोळी गयो ओलो पाणी पड्यो शेतकरी हा नुकसान भरपाई त्याही नाही मिळवी जाणी। अरे 1 रुपया लागे है 1 रुपया लागे है त्या विमा कंपनी हाटी विमा जर काढी लेदो तो बिचारा शेतकऱ्याला पैसा मिळता 35 होगो ती होगो त्या करा तयार नाही। कृषी अधिकाऱ्याला हाता तयार नाही कृषी सहाय्यकाला हाता तयार नाही या जर हाते लेता तर आज आम्ही शेतकऱ्याला घेऊन पैसा मिळता त्या नुकसान होईल ती वाचाई जातो। या अख्या गोटी हाटी दुर्लक्ष है या माता भगिनी है यहाँ ज्या बचत गट है या बचत गटासाठी सुद्धा त्या मीटिंग ली सकता लीड मॅनेजरला हातीन त्या नाकी सकता की या बचत गटवाला कर्ज दा आम्हा म्हटलं आहे या कर्ज फेडीने त्या आजपर्यंत काही नाही कळलं आहे। सुशिक्षित बेरोजगार हेता सुशिक्षित बेरोजगार लोकांना कॅम्प लेतो त्या लोकांना रोजगार मिळतो बँकवाला फिरव्यात होता ते कादो कर्ज दा तयार त्या सुशिक्षित बेरोजगारांना आहे। आज तुम्हाला येणार तर खातेफोड नाही होईल हिस्से वाटणी नाही होईल खातेफोड करासाठी पैसा लागतात हिस्सा वाटण्यासाठी पैसा लागतात। गरीब माणूस शेतकरी माणूस कसले पैसा येणार आहे पण यासाठी सुद्धा शिरीष दादा जर त्या तहसीलदार साहेबा लागतो त्याही जर मीटिंग लेतो तर आपली समस्या मिटी सकते खातेफोड होई सकते हिस्से वाटणी होई सकते खातेफोड हो जाती हिस्से वाटणी होई जाती आपण वेळी प्रकरण कोणता येतो आपण आधी वेळ भी मिळते पण या लिजे आपण त्या योजना भी आपण नाही मिळवली आहे। या अख्या गोष्टी आहेत 10 वर्षापाने शिरीष दादा भी आमदार है पण आमदार निधी में एक पैसे काही खर्च नाही केलं है फक्त उचलने त्या स्ट्रीट लाईट लावला आहे त्या मोदारी कमिशन में है पण आधी हे राजा तर रस्ता हा परिस्थिती काय आहे ते राजा तुम्हाला ही परिस्थिती आज नवापूर तालुका है की आपण उतरवणार आहे। आणि बीजो एक दादो है अजून शरद दादा तो कोहा पक्ष आहे ती त्यालूच नाही मालूम आणि तो आख्या योजना वाटो आता डॉक्टर गावी साहेब भाजपा मंत्री है तो निधी आहे तो व्यक्ती को है आणि तो निधी देणारो भी ते आबहो ही येणारो है। शरद दादाला याखा मागू की वो जो लाडकी बहिणा योजना अध्यक्ष है ने अजित दादा पवार साहेब हो त्या नियोजनामध्ये पैसा दे प्रत्येक विभागाला पैसा दे
तुम्ही त्या पैसा येत आहात या जर ती जर बंद करी देणार नाही तर पैसा बी नाही पण त्या विचार तो होणार आहे अजितदादा पवार विचार तो होणार आहे अजितदादा विचार होणार आहे की मा आदिवासी मागो है आदिवासी समाज है तो आपला याद होते या निधी मिळत होते या विकास होत होते पण या राजकारण तो होता यहाँ फक्त आणि फक्त पक्ष वाचून आहे समाज वाचून आहे नाही आहे यासाठी या योजना आहे फक्त ठराविक लोकांना विरोध आहे मीही आई तुम्हाला दाखवू मी ज्या लोक कोटला येतात या आदिवासी नाही आहे का या समाजा नाही आहे का लाभ मिळणार आहे आखान घरकुले मिळणार आहे प्रत्येक आपण वेळी प्रकरण सरसकट मंजूर होता येणार आहे येणाऱ्या ध्यान या अपेक्षा आम्ही होणार आहे ज्या ही माता भगिनी कोटले आहे या बचत गट चालवत्या का नाही चालवत्या तुम्ही गावात पोहणं जातो आहे का प्रत्येक गावात महिला बचत कार्यालयावरून आहे का या माता भगिनी नामान मजबूत कोण आहे अजितदादा तुम्हाला नाकीत की तुम्हाला 15,021 रुपया या वाजवी देणार आहे येणाऱ्या दिहा अजून वाचवणार आहे या काँग्रेसवाला बाकी हा की हा आम्हा दाहो अरे बाबा 2.5 वर्ष मी तुम्हाला सरकार आतो तुम्ही बी सत्ता आती 2.5 वर्षात तुम्हाला कहा नाही आम्ही माता भगिनी पैसा देणार कहा नाही देणार किती आखा आम्ही आम्हाला देणं तर आहे आम्हा त्या 3,000 रुपये आहोत अरे बाबा आम्हाला मी चुकला आहे का नाही तुम्हाला कधीही देणार आहे आणि तुम्हाला तो या काँग्रेसवाला या कोर्टात बोलला आता हायकोर्टात बोलला आता सुप्रीम कोर्टात बोलला आता की लाडकी बहीण योजना बंद कोयता पण सरकार बी आणि त्या माननीय न्यायालय बी त्या असे लक्ष नाही देणं ही योजना तुम्ही हाती चालू हवी त्याबद्दल त्या न्यायालय बी आम्हाला की तुम्ही असे ते हे नाही दिलं आहे फक्त काँग्रेस आखी मोठे मिळवत आहात पण काँग्रेसा काही ठिकाणं नाही आरक्षण बोलून जाणार आहे आरक्षण ही जाणार आहे आदिवासी लोक हा सवलत्या काढी येणार आहे अरे दादा अबहम दोम नाही हेरा की आदिवासी आरक्षण काढी सके आम्हा बी हेताने आम्हा बी समाजा हेताने आम्हा बी ता लढवू का 5 वर्षा लोक आपले आमदार साहेब एक शब्द सुद्धा त्या विधानसभेत बोललो नाही आपले समाजा एक बी ते बाजू नाही मांडली आहे पण आम्ही येणाऱ्या दिहा तुम्ही हाती आम्हा प्रस्तावे उतरला हेता जी तुम्ही हे योजने की पेसा कायदा जो है या पेसा कायदा हाटी आम्हा नंदुरबारा ही उपोषणाला बसला आता मी 28 ही आम्हा उपोषण करो त्या ठिकाणी आपले आदरणीय पालकमंत्री महोदय अनिल पाटील साहेब त्या उपोषणात ठिकाणी येला आता त्या ठिकाणी गोपाल पडवी साहेब येलो केसी पडवी साहेब येलो पद्माकर वळवी साहेब येलो आम्ही राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष माननीय अभिजित जाधव सुद्धा मोरे त्या ठिकाणी येलो पण आपले ज्या समाजा मंत्री आता त्या नाही येणार आणि आपले समाजा जो आमदार राहतो तो कधीही जिल्हा नियोजन कमिटी मीटिंग आती पण तो श्री जाधव सुद्धा त्या ठिकाणी नाही येलो पण कधीही आम्ही कार्यक्रम करू जो आम्ही कधीही त्या ठिकाणी धरणे आंदोलन करू त्या दखल जाई आणि ती ठिणगी नाशिक आयुक्ताला गई नाशिक आयुक्ताला हिने ती मुंबई गई आपले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उपाध्यक्ष आदरणीय नरहरी झिरवळ साहेब जो आदिवासी समाजा रक्षक है दुसरा बदलाव टुटी पड्यो आम्ही आदिवासी समाजाला न्याय मिळत होते पेसा त्या न्याय मिळत होते आता त्या पेसा नोकरी आपले पहान मिळू राहिली है या जर खरो कारण एरी तर वो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष है दोस्ता हा आदिवासी समाजा तरुण तुम्हाला वनाई जा की आदिवासी समाजा हाटी तो आपले आदिवासी समाजा रक्षक आदरणीय नरहरी झिरवळ साहेब दुसरा मोजला वेले ते उडी मारी तवे या पेसा संदर्भात आपण या 6 महिना 11 महिना ऑर्डरी मिळल्या आहे त्या आणि तुला मनापासून धन्यवाद कहू थँक्यू तू कोहा बी पक्षमरो नरहरी झिरवळ साहेब तो आदिवासी समाज तो आरे रोणार आहे आम्हाला समाज जो है समाज आरे आम्हाला रोनू है जो समाजा काम करतो एरी त्यारी आपण राम पडणार आहे अजित दादा तुम आगे बढ़ो अजित दादा तुम आगे बढ़ो आपका नेता कैसा हो अजित दादा तुम आगे बढ़ो राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचा अजित दादा तुम आगे जोरदार टाळ्या वाजे मंडपबाळ तो टाळ्या सुचले सर्वांच्या वतीने एक फुलहार घेऊन या प्रामाणिकवर बसलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष
अभिजित मोरे यांना उमेदवारी दिली ते आमचे लोकप्रिय उमेदवार भरत भाऊ गावित, मंचावरचे सर्व मान्यवर आणि मी बंधू आणि भगिनींनो, खरं म्हणजे दादा या जिल्ह्यामध्ये काही लोकांचा कब्जा होऊन गेला. कब्जा या जिल्ह्याचे सर्व सातबारे एकच परिवाराच्या नावाने लावायचा प्रयत्न ते करतात आहे. आणि या नंदुरबारची जिल्ह्याची जनता हे सगळे पार्सल परत नंदुरबारला पाठवल्याशिवाय राहणार नाही याचा आत्मविश्वास आमच्या मनामध्ये आहे. एक पार्सल आमच्या नवापूरमध्ये लढत आहे. एक मध्ये ज्यांना जनतेने नाकारलं ते आता अक्कलपुऱ्यामध्ये सुद्धा आमची हिनाताईला स्वप्न पडायला लागले. ती पण तिथं गेली. गावित सर स्वतः इथं लढतात आहे नंदुरबारमध्ये. आणि म्हणून माझी विनंती आहे की महायुतीच्या योजनांचा लाभ जर आम्ही सगळेजण घेत असू तर आमचं काम सुद्धा प्रामाणिकपणे आम्ही सर्वांनी केलं पाहिजे. आणि एक अपेक्षा आहे सर्वांची की महायुतीच्याच भविष्यामध्ये सरकार आलं पाहिजे. आणि ते सरकार जर आणायचं असेल तर तुम्हाला तुमचा आमदार सुद्धा महायुतीचाच निवडून द्यावा लागेल असं मला वाटतं. दादांना वेळ झालेला आहे. मैं तो हमेशा तुम्हारे बीच में आते रहता, आपने थोड़े बहुत फटके उनको चालू रहते आणि वो फटके हम नंदुरबार में बराबर दे रहे. खाली तुम सब मदत करना इतनी विनंती करता. जय हिंद, जय महाराष्ट्र. माझ्या विधिमंडळातील सहकारी आमचे महायुतीचे अधिकृत उमेदवार भरत माणिकराव गावित, सर्व माझ्या नवापूर परिसरात जमलेले बांधव, भगिनी, माता, माय माऊली, जय आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी. नवापूर विधानसभा मतदारसंघातील माझ्या हिंदू बांधवांना रामराम, ख्रिश्चन बंधू भगिनींना सलाम. आदिवासी समाजाचे आराध्य दैवत आई देव मोगरा माता व डोंगऱ्या देव महाराज यांना मी वंदन करून मी माझ्या 2 शब्दांना त्या ठिकाणी सुरुवात करतो. आज राज्य कोणाच्या हातामध्ये द्यायचं त्याच्या 5 वर्षाच्या करता अशा प्रकारचा निर्णय घेतला. आपला नंदुरबार जिल्हा आदिवासी त्या ठिकाणी जिल्हा अनेक योजना एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि मी स्वतः महायुतीच्या माध्यमातून या राज्याला देण्याचा प्रयत्न केला. इथं माझ्या मायमाऊलीने मोठ्या प्रमाणावर आहेत. या ठिकाणी सरकारनं चालू केली त्या नवापूर विधानसभा मतदारसंघाच्या अध्यक्ष या नात्याने माझ्या तमाम भगिनींना, महिलांना मिळून देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला. त्यामुळे इतरांनी या योजनेचा श्रेय घेण्याच्या भानगडीमध्ये पडू नये. माझ्या आदिवासी बांधवांनो, भगिनींनो, मी राज्याचा अर्थमंत्री म्हणून गेले अनेक वर्ष काम करतो. माझा तसा तुमचा सतत संबंध येत नाही, सतत मी जाणं येत करत नाही. पासून बांधल्यापर्यंत सर्वांगीण विकास झाला पाहिजे. देश, राज्य आज ज्या दिशेने चाललेलं आहे त्याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या माझ्या नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपल्याला रस्ता असेल, वीज असेल, सिंचन असेल याची परिस्थिती फार वाईट आहे. मगाशी माझे सहकारी आमचे चंद्रकांत रघुवंशी आमदार साहेबांनी उल्लेख केला की एकंदरीतच काम करत असताना ठराविक लोकांची इथं मक्तेदारी आहे. दुसऱ्याला कुणाला तिथे संधी दिली जात नाही. माझी तुम्हाला अतिशय नम्रतेने विनंती आहे. मी मुद्दामून आज तुम्हाला सांगायला आलेलं की आजपर्यंत बऱ्याचशा विरोधातले जे उमेदवार आहेत ते दोन्ही उमेदवार आमदार झालेले आहेत. त्या लोकांना तुम्ही संधी देऊन बघितलेली. आता विद्यमान आमदारांना पण दिली, त्याच्या आधी दुसऱ्या उमेदवाराला पण संधी दिली. त्यांची त्यावेळेस सायकल काय काहीतरी पळवली. माझी आता विनंती आहे, आता घड्याळाच्या चित्राचं शेजारचं बटन दाबून एकदा तुम्ही भरत माणिकराव गावितांना संधी द्या. मी तुम्हाला खोटं सांगत नाही. मी का तुम्हाला हे सांगतो, माझ्या हातामध्ये एकनाथराव शिंदे, देवेंद्र फडणवीस यांनी आर्थिक जे काही आपलं खातं असतं ते माझ्याकडे दिलेलं आहे. माझ्या हातामध्ये संपूर्ण सरकारची तिजोरी आहे.
अजून या भागामध्ये अतिशय अतिदुर्गम भागात विकास इथं केला गेला नाही. स्वतःच्या घराचा, स्वतःच्या भावकीचा, स्वतःच्या भावांचा, स्वतःच्या मुलींचा एवढ्या विकासाच्या बाहेर कोणी त्या ठिकाणी गेलं नाही. माझं म्हणणं आहे, अजून पण पाण्यावर रस्ते, पाणी, वीज त्या मूलभूत गरजा नाहीये. इथं नवापूर तालुक्यामध्ये सिकल सेलचे रुग्ण मोठ्या प्रमाणावर आहेत. इथं उपजिल्हा रुग्णालयासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. मी आपल्याला सगळ्यांना त्या बाबतीमध्ये सांगू इच्छितो की एक चांगल्या प्रकारचा उमेदवार, एक धडाडीचा उमेदवार म्हणून महायुतीचे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे एक नेतृत्व, नवापूर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार भरत गावित यांच्या माध्यमातून मी या मतदारसंघाचा आणखी वेगाने विकास केल्याशिवाय त्या ठिकाणी राहणार नाही. माझी विनंती आहे, त्यांच्या मागे राजकीय वारसा आहे. त्यांचे वडील माणिकराव गावित यांच्याबरोबर देखील मला कामाची संधी मिळाली. मी अनेक वर्ष, 35 वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काम करतो. मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं स्वर्गीय माणिकराव गावितांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि खऱ्या अर्थाने तुम्हाला एक संधी आलेली आहे. तुम्ही भरतला तुमचं पवित्र असं बहुमत अशा प्रकारचं मत दिलं तर माणिकराव वर्ण बघतात, माणिकरावांना पण समाधान मिळेल की मी ज्या जिल्ह्याकरता, ज्या परिसराकरता मेहनत घेतली, कष्ट घेतले, त्यांचं राहणीमान बदलण्याचा प्रयत्न केला, त्या बाबतीमध्ये माझ्या वारसाला त्या लोकांनी साथ दिली. त्यांच्याकडे राजकीय सामाजिक सेवेचा समृद्ध अशा प्रकारचा वारसा त्यांना लाभलेला. ते मोठ्या ताकदीनं तो वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न करतील याबद्दल माझ्या मनामध्ये ते मात्र शंका नाही. त्यांच्या माध्यमातून आम्ही महायुती सरकारच्या वतीनं आदिवासींचं शिक्षण, आरोग्य, रोजगार, पाणी, दळणवळण या व्यवस्था, तसंच आता एक महत्वाचा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर आहे, तो म्हणजे पेसा भरती. या बाबींवर अधिक लक्ष देऊन माझ्या आदिवासी बांधवांना विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचा निश्चितपणे त्या ठिकाणी प्रयत्न केला जाईल. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष या नात्याने भरत गावितनं अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवून आदिवासी बांधवांचा प्रगतीचा एक चांगल्या प्रकारचा प्रयत्न केलेला आहे. एक सामाजिक बांधिलकी असणारा नेता म्हणून भरत गावित यांनी जनतेचा विश्वास संपादन केलेला आहे आणि या विश्वासाच्या जोरावरच यापुढे जनसेवा करण्याचा त्यांनी संकल्प केलेला आहे. त्यास नवापूरची जनता निश्चित पाठिंबा देईल याबद्दल मी विश्वास बाळगतो. नवापूरच्या मतदारसंघाच्या जनतेच्या आशा, आकांक्षा, अपेक्षांची पूर्तता करण्यासाठी ते यापुढं चांगल्या पद्धतीनं काम करतील याची देखील मी हमी देतो. एक कार्यक्षम, कर्तव्यदक्ष, संवेदनशील व्यक्ती म्हणून भरत गावित आपली वेगळी ओळख निर्माण करतील त्याबद्दल माझ्या मनामध्ये ती मात्र शंका नाही. तुमच्या मनामध्ये कदाचित शंका असेल की यावेळेस आपला आदिवासी सहकारी साखर कारखाना जो मागत चालवायला दिलेला होता तो त्या ठिकाणी चालू केलेला नाही. तुम्ही काळजी करू नका. मी एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि अमित शहा साहेब त्यांच्या हातात संपूर्ण देशाचे सहकारी साखर कारखाने, ते देशाचे सहकार खात्याचे मंत्री आहेत आणि माझ्या हातामध्ये अर्थ मंत्रालय, सहकार खातं देखील माझे सहकारी दिलीप वळसे पाटील साहेबांच्याकडे आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती नाही, माझे वडील फार लवकर गेले आणि मी वयाच्या 24व्या वर्षी माझ्या भागातल्या एका सहकारी साखर कारखान्याचा डायरेक्टर झालो. मी अनेक प्रकारचे सहकारी साखर कारखाने चालवले, अनेकांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन करण्याचा प्रयत्न केला. त्याच्यामध्ये नंदुरबारचा पण एक कारखाना आहे, त्याही कारखान्याला मी मार्गदर्शन त्या ठिकाणी केलं. आज तो कारखाना जवळपास 8 ते 9 हजार मेट्रिक टनाचा झालेला. आज तिथं 3 लाख लिटर ची डिस्टरी आहे, भोजन आहे,
त्याच्यामुळं एक तर हे उद्याचं 20 तारखेचं मतदान होऊ द्या. ते झाल्यानंतर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट मध्ये आम्ही लोक आहोत, त्याची टीम पाठवतो. एकंदरीत काय या कारखान्याच्या बद्दलचं आत्ताची परिस्थिती आहे ती पाहतो. त्याच्यामध्ये ज्यांना तो कारखाना चालू करायला दिलेला आहे, चालवायला दिलेला आहे, त्या लोकांना पण बोलून देतो. द्वारकाधीश का काहीतरी त्यांचं नाव आहे, नाशिक जिल्ह्यामध्ये ते राहतात आणि त्याच्यातून आपण मार्ग काढू. मी तुम्हाला एक शब्द चंद्रकांतच्या, भरतच्या, त्याच्या संदर्भातल्या माझ्या सगळ्या सहकारी मित्रांच्या, अभिजितच्या साक्षीनं देतो. तुमच्या भागातला ऊस वेळेमध्ये जाईल आणि तुम्हाला योग्य भाव मिळेल याकरता मी माझं सर्वस्व पणाला लावी. हा अजितदादाचा वाद आहे. मी शब्दाचा पक्का आहे. महाराष्ट्रातली जनता मला त्या ठिकाणी चांगलं ओळखते. त्याच्यावर माझ्या आदिवासी बांधवांना, भगिनींना मी अजिबात त्या बाबतीत वाऱ्यावर त्या ठिकाणी सोडणार नाही. मोठ्या प्रमाणावर निधी देण्याचं काम आज वेगवेगळ्या प्रकारे आदिवासी विभागाकडनं ज्या लाभाच्या योजना आहेत, मला तुम्हाला सांगायचं त्या योजनेला निधी अर्थमंत्री देतात आणि तो अर्थमंत्री तुमच्यासमोर भाषण करतो. त्याच्यामुळं कोणी सांगत आलं ती योजना मी आणली, तुझ्या काही काकाच्या घरची आहे, त्याच्यामध्ये निधी एकनाथराव शिंदे, देवेंद्रजी आणि मी दिलेला आहे. आम्ही इथं आता मदत पुनर्वसन खात्याचे मंत्री बसलेत, पालकमंत्री बसलेत. त्याही जिल्ह्याला किती पैसे द्यायचं ते आम्ही ठरवतो, नियोजन खातं ठरवतं. त्याच्यामुळं कुणी जर वल्गना करत असतील की मी नंतर पुढे तुमच्या योजना बंद करीन, मायाचा लाल आला पाहिजे तुमच्या योजना बंद करायला. तुम्ही काळजी करू नका. मी वाजून तुमच्या योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम बऱ्याचच्या माध्यमातून केल्याशिवाय त्या ठिकाणी गप्पा बसणार नाही. अतिशय चांगल्या पद्धतीनं इथले रेंगावली मधील प्रकल्प, कोकसा लघुपाजर तलाव, रायगड लघुपाजर तलाव, मुक्दम लघुपाजर तलाव, सुलीपाडा लघुपाजर तलाव, खेकडा लघुपाजर तलाव, सोनखडके लघुपाजर तलाव, गोलगर लघुपाजर तलाव, नावली लघुपाजर तलाव, गडकी लघुपाजर तलाव, विसरवाडी लघुपाजर तलाव, पिंपराट आणि कारेघाट पाजर तलाव रस्त्यात असून करात लवकर मंजुरी देण्याचं काम हे त्या ठिकाणी केलं जाईल. एवढ्यावर मी थांबणार नाही. हे सगळे पाजर तलाव, हे धरणं हे नवापूर तालुक्यात नसून त्याच्यातील गाळ काढून अलीकडच्या काळामध्ये आम्ही तोही त्या ठिकाणी योजना आणलेली. गाळ काढून पाटसऱ्या तयार करून सर्व शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी पोहोचवण्याची जबाबदारी आमचे उमेदवार परत गावी त्या ठिकाणी करतील आणि त्याकरता त्यांच्या पाठीशी मी उभा राहील. त्यांना निधी देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन. तुम्ही काळजी करू नका. माय माऊलींनो, तुम्हाला आम्ही माझी लाडकी बहीण योजना आहे, अतिशय चांगली योजना आहे. 1,000 रुपये तुम्हाला दर महिन्याला मिळतात की नाही? हो, मिळतात. त्याच्यामध्ये जुलैला मी जाहीर केलं, जुलै ऑगस्टचे पैसे डायरेक्ट तुमच्या अकाउंटला दिले. मध्यस्थी ठेवला नाही, डीबीटी केली. कुणी त्याच्यामध्ये वेळेवाकडे प्रकार करायला नको. जुलै ऑगस्टचे पैसे 3,000 दिले, सप्टेंबरचे पुन्हा 1,500 दिले. आमच्या लक्षात आलं की दिवाळी नोव्हेंबरमध्ये पण आचारसंहिता लागेल. आचारसंहिता लागल्यानंतर काही गोष्टीला मर्यादा पडतात आणि म्हणून माझ्या बांधवांना बघितलो आम्ही ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागायच्या आधी तुम्हाला त्या ठिकाणी 3,000 रुपये पाठवले. त्याच्यातनं तुमची दिवाळी चांगली झाली. सुरुवातीला तुमचं रक्षाबंधनाचा कार्यक्रम तो त्या ठिकाणी चांगला झाला. आम्ही ओवाळणी दिली. माझी बहिणीला, माझ्या माय माऊलीला सक्षम करण्याचं काम, सबल करण्याचं काम आम्ही केलं. आज मुलींचं शिक्षण, आदिवासी समाजाच्या मुलींना तर आपण मोफत शिक्षण देतो, परंतु बाकीच्याही गरीब समाजातल्या मुलींना आम्ही अर्धी फी भरायचो, आता पूर्ण फी भरण्याचा निर्णय घेतला. त्याच्यामध्ये 3 गॅस सिलेंडर आपण वर्षाला 3 देण्याचा निर्णय घेतला. त्यावेळेस मला काही जण म्हणायला लागले, अहो तुम्ही बहिणींकडे बघताय, आमच्यावर काही नाराज झाला का? आम्ही बांधवांच्याकडे पण बघितलं. 3 असतो, 5 असतो, 7.5 असतो. त्याचं विजेचं, लाईटचं बिल, पंपाचं हे आम्ही तुम्हाला माफ करून टाकलेलं आहे.
झिरोचं लाईट बिल तुम्हाला दिलंय आणि या योजना आपल्याला पुढे चालू ठेवायच्या. शेतकरी बांधवांनो, दुधाचं उत्पादन करणाऱ्या माझ्या शेतकऱ्याला दुधाला आम्ही गाईच्या 7 रुपया दुधात त्या ठिकाणी चालू केलेलं. तुम्ही करा, दुधाचा व्यवसाय करा, वेगवेगळी पिकं घ्या, फळबागा घ्या. या सगळ्याच्या बाबतीमध्ये आदिवासी विभागाला आम्ही वेगळं बजेट देतो, परंतु त्या बजेटचा फायदा शेवटचा आदिवासी जो आहे आणि शेवटची माझी जी बहीण आहे तिला मिळत नाही. मधीच काहीतरी गडबड घोटाळा होतो आणि त्याच्यामध्ये लक्ष घालण्याची गरज आहे. खावटी कर्जाच्या बाबतीमध्ये देखील तुम्हाला त्या बाबतीत ते तुम्हाला मिळालं पाहिजे. त्याच्या संदर्भात व्यवस्थितपणे आज देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब 80 कोटी लोकांना मोफत अन्नधान्य देतात. का तर माझ्या देशातला एक देखील आई बहीण किंवा माझा बांधव हा उपाशी झोपता कामा नये. अशा प्रकारे आपलं सगळ्यांचं काम चाललेलं आहे. शेतकऱ्यांच्या नावावर आता वर्षाला 15,000 रुपये देण्याचं आम्ही ठरवलेलं आहे. आज लाखो रुपयाच्या योजना आम्ही तुमच्याकरता दिल्या. त्या सगळ्या ज्या योजना आहेत ना त्याला 75,000 कोटी रुपये खर्च येतो. 75,000 कोटी रुपये आम्ही त्यामध्ये तुम्हाला देतोय. 6.5 लाख कोटीचं तुमचं आमचं बजेट आहे. त्याच्यामध्ये पेन्शन, पगार आणि बाकीच्या गोष्टी, त्याच्यावर घेतलेल्या कर्जाचं व्याज, या सगळ्या आम्ही देतो. आता काही जण फसवाफसवी करण्याचा प्रयत्न करतात. मी खरोखरी सांगतो नवापूरकरांनो, तुम्हाला माझा पूर्ण जिल्हा आणि माझा परिसर हा फार लांब आहे, परंतु कधीतरी आल्यानंतर आर्थिक सुबत्ता कशी असते, लोकांनी समाधानाचं जीवन कसं जगायचं असतं, वेगवेगळ्या योजनेचा फायदा हा गोरगरीब जनतेला कसा द्यायचा असतो, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आम्ही करून दाखवतो. मी ज्यावेळेस तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, मला काही जागा महायुतीमध्ये मिळाल्या, त्याच्यात सोशल इंजिनिअरिंग केलं. मी मिळालेल्या जागेमध्ये 12.5% जागा मी आदिवासी बांधवांना दिल्या, 12.5% जागा मी मागासवर्गीय समाजाला दिल्या, 10% जागा मी मुस्लिम समाजाला दिल्या, 10% जागा माझ्या बहिणींना दिलेल्या आहेत. अशा पद्धतीनं मिळालेल्या जागेत 45% जागा या घटकालाही आम्हाला पुढे घेऊन जायचं आहे, त्यांनाही प्रतिनिधित्व द्यायचं आहे, त्यांनाही मंत्रिमंडळामध्ये त्या ठिकाणी संधी द्यायची. हा विचार शिवशाहू फुले आंबेडकरांचा विचार. या विचाराने मी पुढे चाललेलो आहे. मी जातीचा, पातीचा, नात्याचा, गोत्याचा विचार करत नाही. ज्याच्यात कर्तृत्व आहे, ज्याच्यात नेतृत्व आहे, तो समाजाला दिशा दाखवेल, अशांच्या मागं पुढे, अशांच्या मागं आपण पाठीशी राहायचं. अशा प्रकारचा विचार करून आम्ही त्या ठिकाणी पुढे चाललेलो आहे. आम्हाला तुमचं आरोग्य चांगलं करून द्यायचं आहे, त्याच्याकरता विम्याचं संरक्षण आम्ही दिलेलं आहे. आम्हाला तुम्हाला दर्जेदार शिक्षण द्यायचं आहे, त्याकरता आम्हाला प्रयत्न त्या ठिकाणी करायचे आहेत. आम्हाला तुमच्या शेतीचा, पाण्याचा प्रश्न आणि आज आदिवासी समाजाचा एक कारखाना त्या ठिकाणी आलेला आहे, तो कारखाना व्यवस्थितपणे त्या ठिकाणी चालवायचा आहे. तुम्हाला माहित नाही, मी अनेक महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या कारखान्यांना मार्गदर्शन करत असतो आणि चांगल्या पद्धतीनं ते कारखाने कसे चालतील त्याबद्दलचा प्रयत्न त्या ठिकाणी करत असतो. माझ्या महायुतीचे अधिकृत उमेदवार त्यांनी भरत गावित, ज्यांच्या बाबतीमध्ये मला तुम्हाला सांगायचं आहे की एकदा त्या दोघांपैकी एकाला एकदा संधी दिली. त्यांचा 5 वर्षाचा अनुभव तुमच्या समोर आहे. आताच्या विद्यमान आमदारांनी तर काही केलं नाही. किती विकास केला मला सांगा. मी आपल्याला सांगतो, अनिल भाईदास पाटील, 4,500 कोटी तुम्हाला मी सांगतो, तुम्ही भरतला निवडून द्या, मी तुम्हाला तुमच्या मतदारसंघात 4,500 कोटी रुपये दिल्याशिवाय गप्प बसणार. मी तुम्हाला दाखवून देईन. फक्त आपल्याला त्या पैसा उपयोग माझ्या या समाजाच्या करता करायचा आहे. चांगल्या कॉन्ट्रॅक्टरला काम द्यायचंय, कुणी त्याच्यामध्ये गडबड करता कामा नये. क्वालिटीचं काम झालं पाहिजे, त्याच्यातलं लोकांचं समाधान झालं पाहिजे. घरकुल योजना आपल्याला द्यायच्या, त्याच्याकरता 3 कोटी घरकुल योजनेचा कार्यक्रम मोदी साहेबांनी देशामध्ये घेतलेला आहे. 50 लाख घरकुलं. आता जास्त काही संबंध आला नाही. तुम्ही आता ती संधी आलेली आहे, त्या संधीचं सोनं करायचं का राख करायची आहे तुमच्या हातामध्ये.
ते तुमच्या पवित्र मतामध्ये ते घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तो अधिकार नवापूरकरांतून तुम्हाला दिलेला आहे. आणि म्हणून मी सांगतोय, एकदा एखादा दुसऱ्याचा बघितलंय, आता इजा बिजा झाली, आता तिजा करा. तुम्हाला दाखवून देतो की तुम्ही पण म्हणा की अजित पवार त्या दिवशी नवापूरमध्ये आले ते सांगितलेलं खरं आहे. त्याच्या कारण त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारे कुठली अडचण येणार नाही. आणि विरोधक काही म्हणू दे, आदिवासी बांधवांनो, माझ्या मायमाऊलींनो, आता सर्वे आलाय आणि त्याच्यामध्ये काही झालं तरी महायुतीचं सरकारच महाराष्ट्रामध्ये येणार आहे. त्याच्यामुळं तुमचा आमदार हा सत्ताधारी पक्षाचा आमदार असेल तर तुमच्या इथं योजना येते, विरोधी पक्षाचा आमदार असेल तर तो रडत बसेल, अरे माझं सरकार नाही तर मी तुम्हाला काय देऊ. मग ती वेळ तुम्हाला आणून द्यायची का नाही द्यायची. आणि म्हणून तुम्ही घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबा. कितवा नंबर आहे आपला? 1 नंबरच आहे. बघा, नशिबाने देवाने आपल्याला नंबर 1 दिला आहे. त्याच्यावर नंबर 1 मताने माझा भरत गावित त्या ठिकाणी निवडून आला पाहिजे. इथं अद्यावत आरोग्य सुविधा देण्याच्या करता आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू. सर्वांगीण शिक्षणाचा पायाभरणीचा वादा हा आम्ही त्या ठिकाणी महायुतीच्या वतीनं करतोय. दर्जेदार रस्ते आणि पायाभूत सुविधांची आम्ही तुम्हाला मदत करतोय. शेतकी आणि शेतकऱ्यांच्या विकासाचा वादा आणि सामाजिक विकासाचा वादा यावेळेस आम्ही त्या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना जाहीरनामा देत असताना मी एक जाहीरनामा महायुतीचा केला. मी देवेंद्रजी आणि एकनाथराव शिंदेनी एक जाहीरनामा राष्ट्रवादीचा केला राज्याचा. आणि प्रत्येक जिथं महायुतीचा राष्ट्रवादीचा उमेदवार आहे तिथं देखील आम्ही प्रत्येक तालुक्याचा जाहीरनामा केलेला आहे. उद्या अनिल भाईदासला निवडून दिल्यानंतर आम्ही अमळनेरला काय करणार, माझ्या भरतला निवडून दिल्यानंतर आम्ही नवापूरला काय करणार, हे आम्ही त्या ठिकाणी दिलेलं आहे. आम्ही नुसताच वेळ मारून देणारी लोक नाही, आम्ही कामाची माणसं आहोत. आम्ही खणखणीत काम करून त्या ठिकाणी दाखवतो. आणि म्हणून या ज्या काही योजना आहेत, माझ्या वीज माफीच्या, माझ्या लाडक्या बहिणीच्या, आज 2.5 कोटी माझ्या महिलांना महाराष्ट्रामध्ये हा लाभ देण्याचा प्रयत्न करतोय. तरुणींच्या करता 10 लाख माझ्या तरुणींना महाराष्ट्रामध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून त्यांना त्या ठिकाणी आम्ही स्टायपंड देतोय. ते 6,000, 8,000, 10,000 आहेत. अशा खूप काही गोष्टी आहेत. आणि केंद्राचा पण आपल्या आदिवासी समाजाच्या करता मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी कार्यक्रम आहे. त्या कार्यक्रमाचा लाभ देखील आम्ही लोक देऊ शकतो. चंद्रकांत देऊ शकतो, तिथं अनिल भाईदास देऊ शकतो, भरत देऊ शकतो. का तर देशामध्ये 3ऱ्यांदा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी साहेब आलेले. अजून 4.5 वर्ष त्यांचं सरकार राहणार आहे. त्याच्यावर केंद्राचा पण निधी आपल्या नंदुरबार जिल्ह्याकरता, आपल्या नवापूर तालुक्याच्या करता आपल्याला आणायचा आहे. आपल्याला एका निधीवर अवलंबून राहायचं नाहीये. आपल्याला आमदार निधी आणायचा आहे, आपल्याला केंद्राचा निधी आणायचा आहे, आपल्याला राज्याचा निधी आणायचा आहे, पालकमंत्र्यांच्या मार्फत आपल्याला जिल्हा डीपीडीसीचा निधी आणायचा आहे. अशा पद्धतीनं वेगवेगळा निधी आणून जो काही विकास तुमचा फुटलेला आहे, जे आमदार मागे निवडून गेले त्यांनी ज्या पद्धतीने तुमच्या कामाकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं, ते लक्ष न देण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. आता तुम्ही एक कर्तव्य संपन्न अशा प्रकारचा आमदार म्हणून महायुतीचे अधिकृत उमेदवार आमच्या नवापूर विधानसभा मतदारसंघाचे भरत माणिकराव गावित यांच्याच पाठीशी आपण मजबूतीनं उभं राहा. कुठल्याही प्रकारचा अडथळा हा त्यांच्याकडनं होणार नाही. माझ्याकडनं निधीची कमतरता होणार नाही. आता आपल्याला सुवर्ण संधी आलेली आहे. त्या संधीचा आपण सोनं करूया. थोर क्रांतीवीर भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचं, त्यांच्या शौर्याचं, त्यांच्या त्यागाचं स्मरण करतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांच्या विरुद्ध सशस्त्र लढा देणाऱ्या भगवान बिरसा मुंडा यांना देखील मी अभिवादन करतो. आणि त्यांच्या विचारांनी, शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी का नवापूरला एक सुवर्ण संधी चालून आलेली आहे. महायुतीच्या माध्यमातून आलेली आहे. भरत गावितच्या उमेदवारीच्या माध्यमातून आलेली आहे. मागच्या वेळेस तुम्ही त्यांना अपयश दिलेलं आहे. आता मात्र तुम्ही
त्यांना यश मिळवून दाखवा. मी खरोखरीच सांगतो, आजपर्यंत जेवढे आमदार इथं निवडून गेले त्यांच्या सगळ्या आमदारांच्या, मी गेलेल्या आमदारांचा त्यांना कुठे कमी लेखतोय असं समजण्याचं कारण नाही. त्याच्यामध्ये मी आपल्याला सांगतो, भरत माणिकराव गावितांची या 5 वर्षाची कारकीर्द मी इतकीच चांगली नवापूरकरांना करून दाखवीन की तुम्ही देखील म्हणाल की खरोखरच अजित पवार आला आणि अजित पवारनी सांगितलं ते त्यांनी करून दाखवलं. अशा प्रकारची भावना माझ्या सगळ्या नवापूरच्या मतदारसंघातल्या मतदार बंधू भगिनींच्या चेहऱ्यावर आणि त्यांचं समाधान झाल्याशिवाय राहणार नाही. आज 5 लाख पेक्षा जास्त माझ्या लाडक्या बहिणींना, माझ्या मायमौलींना आम्ही 1,500 रुपये देण्याचं काम करतोय. विरोधक ही योजना बंद करायला निघालेले कोर्टात जातात आणि कोर्टातच ते आणण्याचा प्रयत्न करतायत. कुणाला सांगतायत ही 5वी योजना आहे. आधी सांगितलं या योजनेमुळं राज्य कर्जबाजारी होईल, राज्य कंगाल होईल, दिवाळखोरी निघेल. साफ खोट आहे. मी 10 वेळेला तुमचा अर्थसंकल्प सादर केला. आर्थिक शिस्त कशी लावायची आणि गोरगरीब जनतेला न्याय कसा द्यायचा, त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या चांगल्या योजना त्या कशा द्यायच्या त्या चांगल्या आम्हाला माहिती आहे. तुम्ही त्याच्याबद्दलची काळजी करू नका. तुम्ही आता माझं एवढंच ऐका. वाटतं ते झालं तरी चालेल. कुणी कोणता नाटा प्रचार केला तरी त्याला बळी पडू नका. आता एकमेव ध्येय ते म्हणजे केंद्रात एनडीएचं सरकार आहे, त्यांच्याच विचाराचं सरकार महायुतीचं राज्यात येत आहे आणि त्याच्यातच आपल्या विचाराचा अंदाज सत्तेमध्ये गेला पाहिजे. आणि तिथं 4,500 कोटी रुपये झाले आले अंमळनेरला. तुम्ही मला साथ द्या. मी 4.5 नाही 5,000 कोटी रुपयाचा कार्यक्रम देतो. 5,000 कोटीचा कार्यक्रम देत. अशा पद्धतीनं त्याच्यात काही केंद्राच्या योजना असतील, राज्याच्या योजना असतील, डीपीडीसीच्या योजना असतील, आमदारांच्या योजना असतील, त्या पद्धतीनं आपण काम करून दाखवूया. अशा प्रकारची खात्री आणि विश्वास मी आपल्या नवापूरच्या तमाम मतदार बंधू भगिनींना करतो.